Hello people, this is Shaitali Bangre and welcome to my YouTube channel Zindagi Unscripted straight from मुंडले पेंट्स नागपुर। ऐसा बहुत लोग कहते हैं कि दीवारों के कान होते हैं बट मी म्हणते जी तुमची भिंत राहतात ना ती बोलते। ती कशी बोलते? कारण त्यांचे कलर्स असतात, त्यांचे रंग असतात जे तुम्हाला खूप अट्रॅक्ट करतात। आणि विचार करा, जर तुमचं घर किंवा तुमचं आयुष्य असं ब्लॅक अँड व्हाईट किंवा मोनोटोनस असतं तर कायच मजा आली असती, किती बोर झालं असतं। म्हणून आम्ही घेऊन आलो आहे आपला विदर्भचा फेवरेट ब्रँड जे आहे मुंडले पेंट्स। ते म्हणतात ना मिट्टी से जुडो, हेच आहे ते मिट्टी के रंग। सो आजच्या आपल्या एपिसोडमध्ये स्ट्रेट फ्रॉम मुंडले पेंट्स, जिथे आपण काही स्क्रिप्ट नाही देत, कोणालाच नाही देत आपल्या मुख्य अतिथी लोकांना, तर आपण डिरेक्ट बात करू, डिरेक्ट बोलू आणि जे आहे ते मुंडले पेंटच्या विषयी आपण इथेच जाणून घेऊया। तर चला भेटूया विष्णू मुंडले सरांना। जिंदगी unscripted. Hello people, this is Shaitali Bangre and welcome to my YouTube channel Zindagi Unscripted straight from मुंडले पेंट्स नागपूर। तुम्ही विचार करत असाल ना मी इथे काय करत आहे, तर इथे ना आमचे मुंडले सर, विष्णू सर इथे आहेत आणि त्यांच्याशी आम्ही काही हार्ट टू हार्ट कॉन्व्हर्सेशन्स असे करणार आहोत जेणेकरून मुंडले पेंट्सची स्थापना कशी झाली, या हा विदर्भाचा इतका मोठा ब्रँड कसा झाला। सो माझ्यासोबत आहेत विष्णू मुंडले सर। सर वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आणि सर आपलं खूप दिवसाचे पॉडकास्ट एक राहिलेलं होतं, सो मला खूप उत्सुकता होती मुंडले पेंट्सबद्दल जाणून घ्यायची, तुमचं एक ब्रँड एस्टॅब्लिश कसं झालं, या तुमचे एफर्ट्स किती होते या सगळ्या प्रोसेसमध्ये। सो आज आपण याविषयी बोलूच नक्कीच। सो सर मुंडले पेंट्सची सुरुवात कशी झाली? आधी तर मी सांगतो माझी सुरुवात कशी झाली। हां डेफिनेटली। म्हणजे एक इथून मी साधारण 84 किलोमीटर आहे, पावणी छोटंसं गाव आहे 20,000चं। इथे एक शेतकरी आणि थोडीफार राईस इंडस्ट्रीचा टच असलेल्या फॅमिलीमधनं आहे मी। बरेच वर्ष म्हणजे साधारण 1991 पासून मी व्यवसायामध्ये होतो। काही शेती आणि सोबत मग प्रिंटिंगचा व्यवसाय पण मी आमच्या वडिलोपार्जित होतं तो करायचो। तर साधारण मग इन बिटवीन मी थोडेसे इन्व्हेस्टमेंटचे पण व्यवसाय केले, काही गावामध्ये जसे जे चलन आहे त्या हिशोबानं विटांचा व्यवसाय केला, शेती पण बरेच वर्ष केली आणि त्यानंतर मग काही इन्व्हेस्टमेंट केलं, मग मी प्रॉपर्टीजमध्ये वगैरे पण आलो। पण मला बऱ्याचशी आहे ना हे पटलं याच्यासाठी नाही की बाई आता प्रॉपर्टीमध्ये आहे ना नुसतेच पैसे यायचे, पण असं काही थ्रिल नव्हतं, असं काही मजा नव्हती, काही घाम नव्हतं येत, काही चॅलेंजेस नव्हते। आणि हा साधारण तो होता 2005चा काळ आणि तेवढं म्हणजे ग्रामीणमध्ये याचा कॉम्पिटिशन नव्हतं आणि मला असं वाटायचं की मी ठीक आहे बाई, माझ्यामध्ये स्किल आहे, मी विकू शकतो, मी घेऊ शकतो। पण माझी येणारी पिढी जी आहे, आपण असं म्हणजे ठामपणे म्हणू शकत नाही ना की मी प्रॉपर्टीचा व्यवसाय करतो, राईट। तो आणि असं काही तेवढं असं वाटत नव्हतं की फ्युचर पण त्याच्यामध्ये खूप काही पैसा होता त्याच्यामध्ये। मला असं वाटलं की मी आपली येणारी पिढी आणखी अपग्रेडेड व्हर्जनमध्ये जायला पाहिजे। म्हणजे साधारण सांगताना मी सांगतो, माझे आजोबा जे आहेत किंवा त्यांचे वडील आहेत ते प्युअरली कास्तकार होते, म्हणजे शेतकरी। मग त्याच्यानंतर आमच्या आजोबांनी मग राईस मिल, पोहा मिल, ऑइल मिल, मग हे असे छोटे छोटे इंडस्ट्रीमध्ये आले। ही साधारण 70ची गोष्ट असेल, 1900। तर त्यांनी अपग्रेड करत करत नेलं। मग मला असा विचार आला की मी काय अपग्रेड करून आलो माझ्या लाईफ किंवा माझ्या येणाऱ्या पिढीसाठी। माझ्या आजोबांनी तर 50 लोकांना की 100 लोकांना काम दिलं, मी किती लोकांना काम दिलं? म्हटलं आपण काहीतरी करायला पाहिजे, आपण आपल्या गावासाठी, स्वतःसाठी, आपल्या फॅमिलीसाठी पण काही करायला पाहिजे। आणि त्या हिशोबाने मी समजून चाललं की मी इंडस्ट्री मग शोधायचो। मग रोज माझ्या मित्रांसोबत चर्चा करायची, अरे पैसे आहेत माझ्याकडे, काय करायला पाहिजे, आपण कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जायला पाहिजे। मग अचानक मला एकदा असं सुचलं की यार जिथे सरफेस तिथे पेंट। अच्छा, एकदम क्लिक झाला। म्हटलं यार हा प्रोडक्ट तर म्हटलं चालणार आहे आणि म्हटलं हा एक समजून घ्या बैल चारणाराही माणूस वापरतो आणि अंबानी पण वापरतो, बरोबर, पर्यायच नाही आहे। आणि म्हटलं विषय नाही याच्यात, ग्रामीण शहराचं काही सब्जेक्ट नाही आहे,
आणि म्हटलं मी याचं जो बिझनेस आहे हा लंबा आहे, याच्यासाठी आहे की मी सुंदर दिसलो पाहिजे जसं लोकांना वाटतं, हां तसं माझं घरही सुंदर दिसलं पाहिजे लोकांना वाटतं. हां आणि हा जो नैसर्गिकरित्या येणारा जो विचार आहे तो कधी संपणार नाही. म्हणून म्हटलं की या कामामध्ये पोटेन्शियल आहे, पण चॅलेंजेसही भरपूर आहेत. मग मी 2016 मध्ये पेंटमध्ये आलो. अच्छा अच्छा, मला पेंटचा एक्सपिरियन्स तेवढाच होता जेवढा समजून घ्या तुम्हाला असेल की जसं तुम्ही तुमच्या घरी वापरला. हां पेंटरला सांगितलं बेटा पेंट लावायचं इथे आणि घेऊन येऊन त्या दुकानामधनं हां आणि लावून दे. हां. मला तेवढाच एक्सपिरियन्स होता. हां पण तरी मग मी काय केलं की म्हटलं दिल्लीवरनं एक कन्सल्टंट हायर केला. हां त्याच्या हिशोबानं मग मला ना मार्केटचं नॉलेज ना केमिस्ट्री त्याची माहिती नाही, हां तर काही मला माझ्याकडे फक्त पैसे. हां मारली उडी, हां फॅक्टरी लावली, हां काही मशीन्स बेसिक्स मशीन्स आणल्या. तो आपला दिल्लीवरून केमिस्ट यायचा, बनवून द्यायचा. आम्ही दुकानात जायचो, आम्ही विकायचो. काही माझे सेल्समन होते ते विकायचे. आणि जस्ट काही नफा नुकसानचा काही विषय नव्हता, बस फक्त भाई आपलं माल विकलं पाहिजे, लोकांपर्यंत आपण पोहोचलो पाहिजे, हा एक विषय घेऊन आम्ही पोहोचलो. साधारण 21 प्रोडक्ट्स लॉन्च केले. आणि त्यानंतर तर फार वाईट परिस्थिती आली. एक तर आम्हाला क्वालिटी माहिती नाही, हां मार्केट माहिती नाही, हां बरोबर आहे. ते काय स्ट्रॅटेजी कशी बनवायची आहे ह्या पेंटमध्ये काय शून्य एक्सपिरियन्स. सीधे अंदर गेलो बहुत लंब्यामध्ये. हां आणि लंब्यामध्ये म्हणजे अशी लंब्यामध्ये अंदर गेलो की भाई आता फॅक्टरी बंद करायची नौबत आली साधारण 2019. सर हे एकदम असं मोठी रिस्क होती ना हां. आयुष्याची. बघा, नो रिस्क नो गेन. राईट तुम्ही जर म्हणाल ना की भाई मला बिना रिस्कनं काही करायचं आहे, फक्त तुम्ही जॉब करू शकता. ऑब्विसली राईट. अगर तुम्हाला जीवनामध्ये काही अचीव करायचं असेल, कोणासाठी काही करायचं असेल, लोकांसाठी काही सेवाभाव द्यायचा असेल तर तुम्हाला रिस्क घ्यावी लागेल. आणि शेवटी माणसाला पैसा लागतो किती जगायला, त्याच्या उपर लागत नाही. म्हणजे जेवढं आहे ओके बी तेवढा पैसा तर होताच माझ्याकडे. पण एक इच्छा होती की बी कमीत कमी 100-200 लोक या कामात काम मिळालं पाहिजे. त्यांच्यामुळे मी कमवलं पाहिजे, माझ्यामुळे त्यांनी कमवलं पाहिजे, त्यांनी आपलं लाईफ सुखी केलं पाहिजे, एकमेकाच्या आधारानं समोर गेलो पाहिजे. आता ते सारं आहे, बिना रिस्कनं काही मिळतच नाही. आणि कोणी म्हणेल एका दिवशी मिळतं, हे अशक्य आहे. इझी गेन हा प्रकार किंवा इझी गेन हा विषय कुठेच नाही आहे, हा कॉन्सेप्टच नाही. बरोबर. तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल, तुम्हाला काम करावं लागेल आणि तेव्हाच तुम्ही समोर जाऊ शकता. सो रिस्क घेतली, परिस्थिती अशी आली की बंद करायची आली. पण त्याच्यानंतर मग आम्ही मंथन केलं. मी आहे, माझे मॅनेजर आहे, माझे केमिस्ट आहे. केमिस्ट म्हणजे मग मी तेव्हापर्यंत एक आमची नितीन म्हणून एक केमिस्ट आहे ना, त्यांना हायर केलं होतं. ते पण एकदम बढिया व्यक्ती. तर कसं आहे वातावरण, म्हणजे आमच्या फॅक्टरीमध्ये नौकर मालकवाला कॉन्सेप्ट नाही. हां आम्ही सोबत काम करतो, हां. सारेच मालक आहेत. हां तर मग आम्ही बसायचो, मग विचार करायचा भाई आम्ही चुकून कुठे राहिलो. पहिला आला प्रोडक्ट, जी बूम होती की भाई यार प्रोडक्ट नाही, ठीक आहे. अच्छा, प्रोडक्ट सही पण होतं, पण आम्हाला माहिती नाही की सही काय गलत काय. राईट. त्यामुळे लोक आमची बनवाबनवी करायचे, नाही यार तुमचं प्रोडक्ट आहे तर बी आहे बाई, कसं मग तुमचे पैसे नाही देणार आम्ही पैसे. हां आम्हाला माहीत नव्हतं की सही आणि गलत प्रोडक्ट काय आहे. हां आम्ही जेव्हा म्हणायचो त्यांना की भाई ठीक आहे बाबा, मग आता आमचा प्रोडक्टच खराब आहे तर भाई तुम्ही आहे तो परत करून द्या. हो हो. पण आम्हाला एकही ग्रॅम प्रोडक्ट आमचा वापस मिळाला नाही. त्यांनी आमच्याशी बनवाबनवी करून आमचा प्रोडक्ट विकला आणि आमचे पैसे खाऊन बसले. लंबी चूट आली. लंबी म्हणजे भारी, म्हणजे मी आकडे सांगू शकत नाही इथे. अरे बापरे. तो त्यानंतर मग आम्ही प्रोडक्टवर काम केलं, त्यानंतर प्रायझिंगवर काम केलं, क्वालिटी समजलो, मार्केटिंगमध्ये काय विषय आहे काय नाही आहे ते साऱ्या गोष्टी समजलो. 7 महिने साधारण आम्ही
R&D केली, रिसर्च केलं. तर त्यानंतर मग आम्ही आमचे प्रोडक्ट बनवले. पण त्याच्या आधीची पण एक स्टोरी, त्याच्या आधीची स्टोरी अशी होती की जेव्हा आम्हाला मार्केटमधनं रिस्पॉन्स नाही मिळाला, तर तेव्हा आम्ही एकदा एक आमच्या बाजूलाच एक तळोदी म्हणून गाव आहे 40-50 किलोमीटर, तिथे गेलो. माझा सेल्समन त्यांच्यापर्यंत गेला, मी बाहेर होतो तेव्हा. तर तिथे एक महिला होती दुकानदार. ती आमचा माणूस म्हणायचा की आमच्या मालकाला तुमच्याशी भेटायचं आहे. ॲक्च्युली मी काय प्रॉब्लेम आहे तेच फाइंड आउट करायसाठी म्हणून तिथे गेलो होतो. तर ते जे आहेत त्या कसे बोलतात, मी दुरून पाहतच होतो. ते म्हणतात नाही आम्हाला काही नको. हां, अच्छा. आमचा माणूस परत म्हणतोय की आमचे मालक आले, तुमच्याशी भेटायची इच्छा आहे. नाही आम्हाला काही नको. या पद्धतीने त्यांनी समजून घ्या आमच्या सेल्समनची अवहेलना केली. मला तेव्हा असं म्हटलं अरे एक मॅन्युफॅक्चररची म्हटलं ही एवढी किंमत आहे की त्याला एखादी माणूस भेटायला वेळ सुद्धा देत नाही. मग तेव्हा मी असं मला राग आला तेव्हा, आणि मी म्हटलं की आता तुमच्या दुकानासमोरच माझी दुकान लागेल. थोडासा अहंकार जागृत झाला. मग मी त्याच्यानंतर मग R&D केली. त्याच्यानंतर मग 2100 शेड्स डेव्हलप केले, आणि जे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये जे चालतात ते प्रोडक्ट्स बनवलेत पूर्ण. त्याच्यावर मग फॅक्टरीमध्ये जसं आहे 1 वर्ष फॅक्टरीतूनच विकलं. त्याच्यानंतर आहे की आम्ही आमच्या तिथल्या स्थानिक पेंटरसोबत काम केलं. कारण काय होतं ना की लॅबॉरेटरीमध्ये जे आपण R&D करतो आणि जे याच्यामध्ये ॲप्लिकेशनमध्ये आहे ना, ते वेगवेगळे प्रॉब्लेम्स असतात. अच्छा. तर त्यामुळे मग ते पण फाइंड आउट केले. जेव्हा आमचे प्रॉब्लेम शून्य झाले नाही तेव्हापर्यंत आम्ही आमची पहिली दुकान टाकली नाही. पहिली दुकान मग आम्ही आमची पवनीमध्ये टाकली. अच्छा, ओके. मग म्हटलं आम्ही आता हार्डवेअरवाल्यांच्या आणि पेंटवाल्यांच्या नादी लागायचं नाही. म्हणजे तुम्हाला एक नंतर एक एक्सपिरियन्सेस असे येत गेले ज्यांनी तुम्ही पुढे जात गेले. रिसर्च डेव्हलपमेंट म्हणा, त्या एंटायर सिनारिओमध्ये झालेला तो जो लॉस आहे, ती तुमची स्ट्रगल जर्नी याच कामातून शिकलो. आम्ही याच कामातून शिकलो. सर, मुंडले पेंट्स हे आज म्हणजे जेव्हा पण मी या विषयावरती बोलते तर ते कुठे ना तो एक कॉन्सेप्ट आहे की मिट्टी से जुडो, मिट्टी के रंग. बरोबर. याच्याविषयी थोडंसं. आता इथले जेवढे काही कंपन्या आहेत त्या साऱ्या मोठ्या कंपन्या आहेत त्याच्यामध्ये, आणि मुंडले पेंट एक अशी एकमेव कंपनी आहे विदर्भातली की भाई ज्याचा मालक मराठी आहे, ज्याचे लोक मराठी आहेत, बरोबर आहे, ज्याचे लोक विदर्भातले आहेत, भंडारा जिल्ह्यातले आहेत, पवनीतले आहेत, राईट. सो याच्यामध्ये सारच म्हणजे इवन पैसा सुद्धा मराठी माणसाचाच आहे, म्हणजे माझा आहे. बरोबर आहे. तो यामध्ये कसा आहे ना की मी पुराच्या पुरा टच जो आहे तो पूर्ण 100% विदर्भाचा आहे. म्हणून आता बाकी जे आहेत म्हणजे आणि सोल्युशन्स जे आहेत ना, ज्या मोठ्या कंपन्या तुम्हाला सोल्युशन्स देतात पेंटमध्ये, ते सारे सोल्युशन 100%. असा कुठलाही एक प्रोडक्ट नाही आहे की जे बाकी इतर कंपन्या बनवतात आणि मी नाही बनवत. संपूर्ण आम्ही प्रोडक्ट्स देतो. त्याच्यामुळे आहे की हा स्थानिक विषय आहे, स्थानिक लोकांचं काम आहे. आणि मला कसं आहे, मला इतका स्थानिक लोकांकडनं इतका भरभरून प्रतिसाद दिला आहे. बरं यार, पवनीसारख्या छोट्या गावात पेंट कंपनी आणि विदर्भात आणि सारेच म्हणजे जे पाहिजे ते रंग, एक विषय मजाक थोडी होते ना. सो त्यामुळे आहे की हा विदर्भाचा पेंट आहे, मिट्टी की रंग, आम्ही त्याच्यासाठी म्हणतो. सर, जेव्हा आपण गोष्ट एखादी फॅमिली सुरू करतो, आपण विचार करतो की आपलं घर असं होईल, आपलं हे असं होईल, आणि जेव्हा घराचं कन्स्ट्रक्शन होते तेव्हा ना पेंटच्या सिलेक्शनमध्ये भरपूरशा लोकांना कन्फ्युजन होतं, स्पेशली कलर कोटमध्ये. ते लोक युजली व्हाईट किंवा बेज कलर ऑफ व्हाईट सिलेक्ट करतात. बट 2026चे असे ट्रेंडिंग कलर्स कुठले आहेत
जे लोकांनी जेन्युअनली अप्लाय करायला पाहिजे वॉल्सवरती. याच्यामध्ये आता समजून झाला मी 2001 म्हणजे 2100 जो कलर आहे हां मानून झाला आहे ना की यावर खूप मोठा नंबर दिसतो. हां 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 पण बेसिक जे कलर्स आहेत ते मोजकेच आहेत. राईट. मग बाकी त्याचे टोन्स आहेत. बाकी काही नसतं. आता मोठ्या कंपन्यांना आहे ना खूप मोठ्यानं सांगता येतं. हां राईट. राईट. हां पण आता आम्ही जेव्हा R&D मध्ये गेलो हां तर आम्हाला माहिती आहे ना काय, बाकी काही नाही. बेसिक समजून झाला की तुमचे 100-200 रंग आहेत, हां ठीक आहे, आणि बाकी त्याचे टोन्स आहेत. म्हणजे कोणता समजून चालला 50% आहे, कोणता 40%, 30%, 50% असं आहे. बाकी असतं काय. पण आता काय मोठ्या कंपन्या इतकं मस्त सुंदर त्याचं बखान करतात. आता त्या गोष्टी शिकायला आम्हाला थोडा वेळ लागणार आहे. सर, मुंडले पेंट्समध्ये अशा 3 गोष्टी जे मुंडले पेंट्सला कम्प्लिटली डिफरंट बनवतात. आम्ही हा सारा जो विषय आहे ना, जेव्हा आम्ही कंपनी स्टार्ट केली होती ना, तर त्या सर्वात आधी आम्ही जो विचार केला होता ना की बाई आम्ही काम कोणासाठी, आम्ही इथल्या स्थानिक लोकांसाठी काम करतो. जो कास्तकार आहे, जो शेतीत राबणारा माणूस आहे, जो मध्यमवर्गीय आणि अतिशय कष्टाळू पण साधा माणूस आहे. आणि तो बघतो 4 दुकान बघतो की भाई इथे कितीची आहे, तिथे कितीची आहे. म्हणजे तो बघतो की भाई त्याला अफोर्डेबल पाहिजे आहे. बरोबर. पण मोठ्या कंपन्यांचा विषय एकच असतो की त्यांनी हा जो विषय आहे की भाई 800 रुपये लिटर, 700 रुपये लिटर, 600 रुपये लिटर, तर भाई हा म्हणजे एक साधारण माणसाला अफोर्ड होणारा नाही आहे विषय, परवडणारा विषयच नाही आहे. आम्ही सर्वात आधी हा विचार केला की भाई आमच्या स्थानिक विदर्भातल्या लोकांना हा परवडला पाहिजे, हां अफोर्डेबल असायला पाहिजे. तर तो सर्वात पहिले तर अफोर्डेबल आहे. आम्ही सीधा त्याच्या 20 ते 30% जे आहे आम्ही त्याच्यात रेटची कमी आहे आमची. पहिला विषय. अच्छा, दुसरा काय केला आहे की जे एक्झिस्टिंग मार्केटमध्ये जे काही प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्ये साऱ्याच गोष्टीत प्लस आहे. आणि आम्ही काय केलं की त्याचा कव्हरेज वाढवला. हां अगर समोरचा 100 आहे तर आमचा 120 आहे. अच्छा. तर याच्यामध्ये त्याची 20%ची बचत होते. मटेरियलची बचत झाली म्हणजे पैशाची बचत झाली. बरोबर. त्या हिशोबानं समजून चला त्याचा 30 ते 40% पैसेच बचत होतात. एक कव्हरेज जास्त, त्याच्यानंतर तुमच्या किंमत कमी, त्याच्यानंतर त्याच्या शीन पण जास्त. ओके. या पद्धतीने आम्ही तो दिलेला आहे तो. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही पेंटरला पैसे देत नाही. काय बाकी लोक काय करतात की जे मध्यस्थी आहेत त्यांना पैसे देतात, आम्ही नाही देत. तो एक आमचं युनिकनेस तर आम्ही हेच म्हणू की भाई आम्ही कमी किमतीमध्ये, म्हणजे एक आपल्या विदर्भातल्या भाषेमध्ये काय म्हणते, कम पैसे में बम आवाज, त्या पद्धतीचा विषय आहे. सर, युजली एक साधारण कोट किती असायला पाहिजे? म्हणजे आपण खूपसे लोक म्हणतात की नाही, एक सिंगल कोट मारा, डबल कोट मारा. बिलकुल चुकीची धारणा आहे. सिंगल कोट हा विषय चुकीचा. हां. पहिला कोट जो आहे थोडासा पातळ करून त्याला मारायचा आहे. दुसरा कोट जो आहे त्याला मग तो पुरी तरह सुकल्यानंतर दुसरा कोट करायचा. आणि जर गरज पडली तरच तिसरा कोट करायचा. अच्छा. सर, हे मला माहिती नव्हतं. नाही, बिलकुल 100%. म्हणजे कारण तुम्ही जर सुरुवातीला अगर समजून झाला ना, फर्स्ट कोटमध्ये फिनिश द्याल ना, तर तुम्हाला कुठं ना कुठे समजून घ्या त्याची पपडी निघायची शक्यता जास्त आहे. सर, पण हे जे मॉन्सूनमध्ये पण भिंतीच्या ज्या पापड्या निघतात ते याच्या पावसामुळे असतं की ते भिंतीमुळे असतं, या किंवा पेंटचा इश्यू असतो? साधारण पेंटमध्ये तुम्हाला सांगतो इश्यू कधी राहतच नाही. अच्छा. साऱ्याच कंपन्या खूप सुंदर पेंट बनवतात. हां. आणि याच्यामध्ये काही रॉकेट सायन्स पण नाही. हां. एक अगर तुम्ही केमिस्ट्री वाचतो म्हटलं पेंटची, तर मुश्किलने तुम्हाला 1 आठवड्यामध्ये तुम्ही पद्धतशीर पुरी केमिस्ट्री त्याची वाचू शकता. अच्छा.
मॅक्सिमम जे प्रॉब्लेम्स असतात ते सरफेसचे असतात हो. आणि वेदरचे असतात. मॅक्सिमम प्रॉब्लेम 99%. पण ब्लेम पेंटला आणि जातो. मी सांगा बिलकुल. हां. याच्यामध्ये कसं आहे किंवा मग कधी अप्लिकेशनचे असतात. अप्लिकेशन आणि सरफेस आणि वेदर हे फक्त 3च प्रॉब्लेम असतात त्याच्यावर. जनरली पेंटमध्ये तुम्ही कुठल्याही कंपनीचा वापरा, पेंटमध्ये प्रॉब्लेम नसतात. खूपशे लोक असं म्हणतात की जितकं स्ट्रॉंग स्मेल आहे पेंटचं तितकंच जास्ती स्ट्रॉंग असतो तो पेंट. तसं काही नसते. जिथं स्ट्रॉंग स्मेल, जो स्मेल येतो तो अमोनियाचा येतो. आता अच्छा. त्याच्यामध्ये काय होतं ना की जो तुमचा याचं pH मॅनेज करायसाठी म्हणून काही लोक डायरेक्ट अमोनिया वापरतात आणि काही लोक pH स्टॅबिलायझर वापरतात. बस दोघांमध्ये काहीच अंतर नाही. हा एक स्वस्त असतो अमोनिया आणि जो pH स्टॅबिलायझर असतो तो महाग असतो. पण pH स्टॅबिलायझर का वापरलं जातं? pH स्टॅबिलायझर वापरलं जातं की स्टॅबिलिटी कायम राहिली पाहिजे अच्छा. पेंटची. हां. पण अमोनिया हा उडणारा प्रकार आहे. हां. तुम्ही डब्बा खोलला की अमोनिया गायब. मग त्याच्यानंतर तो ॲसिडिक व्हायला सुरू आणि लवकर खराब होतो. याच्यात पण सायन्स आहे. हा प्रत्येक गोष्टीत सायन्स. सायन्स आहे. इवन तुम्ही जो पाणी मिक्स करता ना त्याच्यात पण आहे. म्हणजे जसं समजून झालं ना, तुम्ही बोरचं पाणी टाकलं तुम्हाला बबल्स येणार हां. त्याच्यावर. हा तुम्ही खारट पाणी टाकलं त्याच्यामध्ये बबल्स येणार. तुम्ही जास्त हेवी पाणी टाकलं तुम्हाला प्रॉब्लेम येतील पेंट. बेटर आहे कधी पण तुमचं आरोचं पाणी टाकायचं. अच्छा, याच्यात आरूचं यूज करायला पाहिजे. इथं माझ्याकडे आरो 25 TDSचं पाणी वापरूनच पेंट बनवल्या जातं. हो. रेकमेंडेशन आहे 0 to 50. हां. रेकमेंडेड पॅरामीटर जे आहे 0 to 50. पण 25मध्ये ओके आहे. याच्यामध्ये वॉटर बेस्ड पेंट म्हणजे काय? जसे इतर पेंटमध्ये जो सॉल्वंट MTO असतो, जायलिन असतो, टोलिन असतो, बरोबर आहे. हे काय हे वेगळे वेगळे ऑइल्स आहेत समजून घ्या जमिनीतून निघाले, बरोबर आहे. तर हे जे काय म्हणजे जसं तो मिनरल ऑइल आहे, MTO म्हणजे मिनरल ऑइल. पण याचा जो सॉल्वंट आहे हा पाणी आहे. म्हणून हे पूर्ण सिस्टम जी आहे ही वेगळी. ही वॉटर बेस्ड सिस्टम जो म्हणतो ना आपण, ही याचा सॉल्वंट पाणी असल्यामुळे. युजली डिस्टेम्पर आणि चुना या दोन वस्तूंमध्ये फरक काय असतो सर? मेजॉरिटी अर्ध्यातनं म्हणजे काही लोक म्हणतात की नाही चुना मारा आधी, काही म्हणतात की नाही डिस्टेम्पर बघा. सर सारे प्रोडक्ट्स अलग अलग वेगवेगळे. हां. चुना हा जो विषय आहे हा समजून चला नॅचरल पिगमेंट आहे. हां. पाण्यामध्ये मिक्स करा आणि पोता. हां. तुम्हाला काय व्हाईट रंग का पांढरा रंग मिळेल. हां. किंवा बेस मिळेल. मग त्याच्यात रंग टाका तुम्ही आणि पेंट करा. राईट. पण त्याची ड्युरेबिलिटी नाही आहे. ओके. मग त्याच्यापेक्षा ड्युरेबल काय? हां. तर डिस्टेम्परमध्ये ॲडेझिव्ह टाकलं असतं पण काही प्रमाणात. पण त्याचा वेट जास्त असतो आणि त्याची किंमत कमी असते, त्यामुळे तो पण फार ड्युरेबल नसतो. त्याच्यानंतर मग येतं इमल्शन पेंट. हां. मग इमल्शन पेंटमध्ये मग आणखी मग समजून घ्या की बाई मॅट फिनिश आलं, मग त्याच्यानंतर सेमी ग्लॉस आलं, ग्लॉसी मग त्याच्यानंतर ग्लॉसी आलं, त्याच्या या पद्धतीने जातं. मग काही त्याच्यात आणखी वेगवेगळे प्रकार आहेत समजून त्याला, त्या पद्धतीने जातात. तर हे जे तुम्ही म्हणताय ना डिस्टेम्पर आणि चुना, हे बेसिक विषय झाले. आता तर डिस्टेम्पर ही इंडस्ट्री फार मोठी होती साधारण 10 वर्षाआधी, आणि आता ती पण संपुष्टात आल्यासारखी. ती पण डिमिनिश होत आहे. झाले ते म्हणजे विषय तिचा क्लोजच झाला, ऑलमोस्ट क्लोज झाला. सर पहिलेच्या काळांमध्ये ना घरामध्ये पेंट नसायचे, तो एक सारवण व्हायचं. ओके. आणि घर त्यांनी खूप थंड राहायचं. आणि आता आपण जे पेंट्स यूज करतो जसं लाईक फॉर एक्झाम्पल मुंडले पेंट्स मध्ये काही असं प्रकार आहे का जो लाईक फॉर एक्झाम्पल तुम्ही पेंट करत आहे आणि घर तुम्हाला एकदम समर्समध्ये थंड ठेवतं? 100%. मी तर त्याचा
मी हे म्हणतो की तुम्ही मुंडली पेंट कशाला वापरता? तुम्हाला थंड करायचं जुगाड पाहिजे, सिंपल आहे. चुना घ्या, हा त्याच्यात मीठ टाका, हा त्याच्यात फेविकॉल टाका आणि आपल्या छतावर मारून घ्या. हे प्रो टिप आहे हा जिंदगी अनस्क्रिप्टेड वरती. बरोबर. हा, आपल्या छतावर मारून घ्या. हा, ठीक आहे, जास्त काळ चालणार नाही, हा, पण जिथं तुम्हाला 20-30 हजार रुपये खर्च करायचे आहेत तुमचा 2,000 रुपयात काम होऊन जाईल. राईट. हा, तो विषय काय आहे की बाई जो कूल पेंट आपण जो म्हणतोय ना की बाई थंड होणारा जो विषय आहे तो काय बाई तुमचा व्हाईट पिगमेंट जो आहे. राईट. चुना काय व्हाईट पिगमेंट आहे. तो चुना जो आहे सपोज तुमचा जो व्हाईट पिगमेंट आहे, चुना थंड का बरं राहतं, थंड का बरं ठेवतं? हा, तो काहीच करत नाही, हा, तो फक्त लाईट रिफ्लेक्ट करतो. ओके. त्याच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो असतो तो जास्त असतो. जे काही युव्ही रेज येतात ते येतात आणि परत जातात. ओके. त्यामुळे सरफेसवर टेम्परेचर जनरेट होत नाही, म्हणजे तो अक्षरशः थंड नाही करत, तो गरम होऊ देत नाही. सो सिंपल टेक्निक आहे. आमच्याकडे पण समजा कूल पेंट आहे, पण त्याच्यामध्ये काय केलं आहे आम्ही की व्हाईट पिगमेंट तर आहेच आहे, पण त्याच्यासोबतही जी गरमी आहे, समजून आता जे काही गरमी आहे ती परत खाली गेली नाही पाहिजे स्लॅबच्या, तर त्याला रोखायसाठी काय पाहिजे? बॅड कंडक्टर काय? हवा. हा, उष्णतेचं बॅड कंडक्टर आहे Air. एअर. राईट. त्याच्यामध्ये आम्ही हॉलोस्पिअर्स टाकतो, ज्यामुळे जी उष्णता आहे ती तुमच्या छताच्या खाली जात नाही. हो. तर तुम्हाला जो थंड असल्याचा फील आहे ना तो त्याच्यामध्ये जास्त आहे. ते काही काही अतिशय इझी गोष्टी आहेत. आणि अच्छा, या गोष्टीचा मोठ्या कंपन्या व्यापार करतात, पण आम्ही तर आमच्याकडे आलं तर सांगतो की ठीक आहे तुझ्याकडे पैसे असतील ते घेऊन जा, नाही तर चुना लाव. सर पण ही टिप चांगली होती. सुण्यात थोडं मीठ. बस. बेसिकली व्हाईट पिगमेंट हा याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जास्त असतो, हे फक्त लक्षात ठेवा. सर एक्सटिरियर इंटिरियर पेंट्स असतात ना, तर सर एक्सटिरियर पेंट आपण इंटिरियर मध्ये पण मारू शकतो काय? 100%. 100%. बिलकुल. पण बघा काय होतं, एक्सटेरियर आणि इंटेरियर मध्ये काय फरक? एक्सटेरियरला त्याला वातावरण सहन करावं लागतं. राईट. त्यामुळे कसं होते, त्याला आणखी जास्त मजबूती लागते, त्यामुळे त्याच्यामध्ये इमल्शन जास्त असतं. त्याच्यानंतर इंटिरियरचा पेंट एक्सटेरियरला जमत नाही. ओके. एक्सटेरियरचा इंटेरियरला जमून नाही. अच्छा. पण इंटेरियरचा पेंट एक्सटेरियरला का नाही जमत? तुमचा खुल्या वातावरणामध्ये पेंटचा सर्वात मोठा दुश्मन कोण आहे? अल्गी, बॅक्टेरिया आणि फंगस. तर त्यासाठी त्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये बायोसाइड्स टाकले जातात. जास्त म्हणजे बी जसं आहे की बी 5 वर्ष आपण जसं वॉरंटी देतो ना, 5 वर्ष खराब नाही झालं पाहिजे, मग 5 वर्षाच्या हिशोबाने त्याला आपला ड्रायफिल्म प्रिझर्वेटिव्ह टाकल्या जातं. ते त्याचं प्रमाण ठरलं असतं. आतमध्ये तसं काहीच राहत नाही. आणि इमल्शन म्हणजे त्याची कशी आहे की जी फिल्म आहे ती जास्त काळ टिकली पाहिजे, त्या हिशोबाने त्याला इमल्शन आणि तुमचे जे हे असतात दॅट इज म्हणजे जी पावडर आहे की ज्याच्यानं ते समजा स्ट्रॉंग बनतात, जे फिल्म स्ट्रॉंग बनते ते टाकल्या जातात. जे मिनरल्स आहेत ना ते जास्त टाकल्या जातात त्याच्यामध्ये. तर तो गणित असतो त्याच्यामध्ये. हां, तुम्ही एक्सटेरियरचा इंटिरियरला लावू शकता, पण इंटिरियरचा एक्सटेरियरला लावू शकत नाही. हे प्लीज नोट करा. खूपशा लोकांना असं कन्फ्युजन आहे, म्हणून मी पण एकदा हा क्वेश्चन विचारून घेतला. म्हणले सर हे आपले प्रॉडक्ट्स काही ठेवलेले आहेत, तर प्लीज थोडं डिस्क्रिप्शन द्या ना की हे काय काय आहे. लाईक हे अल्टिमेट WP एक्सटिरियर इमल्शन आहे. येस, हे जे आहे हे एक्सटिरियर इमल्शन आहे. हा सर्वात बेस्ट प्रोडक्ट आहे माझा एक्सटिरियरसाठी. हां. याची वॉरंटी जसं 8 ते 10 वर्ष तुम्हाला तसंही काही फरक पडत नाही. ओके. बरोबर. हा बाहेर लावायचा प्रोडक्ट.
त्याच्यानंतर याच्यापेक्षा जो एक आहे हा प्रायमर आहे, मानको म्हणून प्रायमर आहे. तर हा जो आहे हा तुमचा इंटिरियर आणि एक्सटिरियर दोन्हीसाठी प्रायमर आहे. ओके, दोन्हीला वर्क करतं. दोन्हीला वर्क करतो. हां, ॲक्च्युली हा एक्सटिरियरच प्रायमर आहे. आम्ही सजेस्ट करतो की इंटिरियरला पण हाच वापरा. ओके. बरोबर आहे. पण आता कोणाला काय नाही इंटिरियरच प्रायमर पाहिजे आहे तर तो पण प्रोडक्ट माझ्याकडे आहे. त्यानंतर हा जो तुमचं जे तुमच्या घराला सिलन किंवा तुमच्या छतमधून जे लिकेज वगैरे आहे त्याला बंद करण्यासाठी एकदम बेस्ट प्रोडक्ट आहे. हां, सर्वात जास्त विकणारा प्रोडक्ट आहे हरी सुपिरियर डॅम्प प्रूफ. डॅम्प. हां, त्यानंतर माझा हा इंटिरियरचा हायशीन इमल्शन आहे. हां, हा तुम्हाला 10, 12, 15 वर्ष काही होत नाही जर याला तुम्ही पुसत राहिले ना, हां, हां, हां. काही फरक पडत नाही. सर ते ओल्या कपड्यांनी जर फक्त क्लीन. ओल्या कपड्याने पुसायचं आणि शॅम्पूचं पाणी घ्यायचं. तुम्ही त्याच्यामध्ये वॉशिंग पावडर किंवा दुसरं काहीही टाकायचं नाही. आणि शॅम्पू पण टाकायचा तर तुमचा जो कार वॉश वगैरे आपण आहे ना तो यूज केलं तर सो गुड. अच्छा. कारण काय होतं शॅम्पूमध्ये पण सॉल्ट्स असतात हां, आणि सॉल्ट हे तुमच्या इमल्शन पेंटला डॅमेज करतं. सो त्याच्यामध्ये कसं आहे कमी प्रमाणात असले तर चांगलं आहे. म्हणून आम्ही ते जे आपण डोक्याला शॅम्पू लावतो तो शॅम्पू रेकमेंड करतो किंवा कार वॉश वगैरे आपण रेकमेंड करतो. त्यानंतर हा जो आहे हा कमल आहे. ओके. हा तुमचा मध्यम याचा आपला हे आहे इमल्शन पेंट. सर हे प्रॉडक्ट्स आपल्याला कुठे भेटेल? हा जी शॉप आहे माझ्या आता नागपुरामध्ये माझे तर तसे समजून घ्या ब्रह्मपुरी, वडसा, पवनी, भंडारा, तिरोडा, मोहाडी तुमचा आणि माझा नेटवर्क याच्यामध्ये भरपूर मोठा आहे. कुठे भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये. पण माझं जे आहे ते नागपुरामध्ये शताब्दी चौक आणि ओंकारनगर चौकमध्ये मेन रोडवरच आहे शॉप आहे. इथं एक मंदिर आहे त्याच्या मंदिराच्या बाजूलाच शॉप आहे. मुंडले पेंट म्हणून शॉप आहे. तुम्हाला जसंही आणि मी तर माझं तर स्पष्ट म्हणणं आहे माझ्याकडे आता बरेच लोक म्हणतात की बाई लीज देतात मला की बाई तुम्ही हे लीज घ्या आणि बनवून द्या. मी म्हणतो की तुम्ही कधी वापरला आहे का? नाही म्हणते आम्ही ऐकलेलं आहे. वापरा फक्त 1 लिटर घेऊन जा पहिले वापरा तुमचं समाधान झालं तर घेऊन जा. आपल्याकडे विषय काय होता ना की बाई माझ्याकडे आतापर्यंत 1.5 लाख प्लस लोकांनी माझं प्रोडक्ट वापरलेला आहे आणि सगळे सॅटिस्फाईड कस्टमर. मी आता काही कुठली ॲडव्हर्टाइजमेंट किंवा असं फार कमी प्रकार आहे आमच्याकडे. बरोबर. आमच्याकडे एकही सेल्समन नाही म्हणजे तुमच्या माहितीसाठी सांगतो. आमचा कोणताच माणूस कोणाला कन्व्हिन्स करायसाठी जात नाही. जे काही होतं ते टेलिफोनिक होतं. एक कस्टमर केअर नंबर आहे आणि कुठल्या अगर समजून घ्या सोशल मीडियावर काही दिसतं समजून घ्या तिथून काय आलं तर माझ्याकडे माझ्या 80-90 100% जो बिझनेस आहे समजून झाला की भाई माझा एखाद्याने रेकमेंड करतो माझ्या रेकमेंडेशनच का. अच्छा. कोणतरी म्हणजे ज्यांनी वापरलाय तो रेकमेंड करतो आणि तो माझ्याकडनं पेड घेतो. वर्ड ऑफ माउथ. तर त्याच्यामुळे असं आहे ना काही म्हणजे टेन्शनच नाही आहे. सर लोकांना जर याची डिस्ट्रीब्युटरशिप घ्यायची असेल तर काय प्रोसेस आहे? आता अतिशय सोपा गेम आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला फक्त एक काय 4 ते 5 लाख रुपये तुमचं इन्व्हेस्टमेंट असायला पाहिजे. तुमची स्वतःची जागा असाल. फार सोपं आहे आणि चांगलं मार्जिन आहे. महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये 2 भाव येतात. एक तर तुम्ही समजून झाला की मी स्वतःसाठी काम करतो पैसे कमवता आपला परिवार पालता आणि दुसरा सर्वात बेस्ट विषय येतो की भाई तुम्ही जी लोकांची होणारी पेंटमधली जी फसवणूक आहे त्याच्यापासून लोकांना वाचवता आणि सेम प्रोडक्ट जो मार्केटमध्ये आहे तसा सेम किंवा त्याच्यापेक्षा चांगला प्रोडक्ट तुम्ही फक्त 60% किमतीमध्ये देता. अच्छा. हां. तो हा एक जो विषय आहे की भाई कमीत कमी पैशामध्ये चांगला जो प्रोडक्ट द्यायचा म्हणजे जो ग्राहकामध्ये आजकाल जो म्हणजे आपल्या बाजारामध्ये लूट लागलेली आहे ना तुम्ही लोकांना लुटण्यापासून वाचवतो. सोपं काम आहे एकदम. म्हणजे आता माझ्या जेवढ्याही फ्रँचायझी आहेत ह्या कुठल्या ॲडव्हर्टाईज वगैरे नाही. कोणतरी त्यांना सांगितलं की रे कुंडले पेंट चांगला आहे असेच म्हणून माझे 30
शॉप झालेत. म्हणजे अतिशय साधारण सीधा काम आहे, सिम्पल काम. थँक्यू मुंडले सर. भरपूरशा वस्तूंबद्दल तुम्ही एज्युकेट केलं आम्हाला. आणि मला तर जेन्युनली मला पेंटबद्दल काहीच बेसिक आयडिया नव्हती. इनफॅक्ट मला ते एक्सटिरियर इंटिरियरवाला पण इतकं कन्फ्युजन होतं ना. मी नेहमी विचारायची की अरे याला एक्सटिरियर पेंट म्हणतात, मग हे काय आपण इंटिरियरला नाही लावू शकत काय, असं खूपदा व्हायचं. सो त्याबद्दल तुम्ही अवेअरनेस दिली, ते महत्त्वाचं. आणि सर आपला कॉन्टॅक्ट नंबर जर असेल, कोणाला कनेक्ट करायचं असेल. माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे 94 23 63 90 99. त्याआधी पण मी एक परत गोष्ट तुम्हाला सांगेल की मी कोणालाही कुठल्याही इमारतीमध्ये पेंट करायचं असेल, काही करायचं, माझं म्हणणं नाही माझं पेंट घ्या नको घ्या. त्यांना काहीही टेक्निकल पेंटविषयी म्हणजे जाणून घ्यायचं असेल, पेंट कसं वर्क करतो, त्यांनी काय करायला पाहिजे, राईट, ते माझ्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात. आणि मी त्यांना पुरेपूर नॉलेज दिली या सगळ्या गोष्टी. म्हणजे माझ्याकडनं ही सेवा निशुल्क आहे आणि 24 तास आहे. 24 तास म्हणजे जस्ट वर्किंग आवर्समध्ये उपलब्ध आहे. ठीक आहे. थँक्यू सो मच सर. सरांनी आज भरपूर आम्हाला माहिती सांगितली रिगार्डिंग पेंट आणि त्याचे युजेस म्हणा या बाकीच्या वस्तू म्हणा, त्यांचं प्रॉडक्ट कसं बनलेलं आहे. सो जर तुम्हाला डिस्ट्रीब्युटरशिपसाठी सरांशी कनेक्ट करायचं असेल तर मी तुम्हाला इथे नंबर मेन्शन करून देईलच व्हिडिओमध्ये. प्लस सरांनी पण ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे. किंवा मग तुम्ही त्यांच्या शॉपला पण व्हिजिट करू शकता, जे शताब्दी चौकात आहे. सो आणि जर त्या संदर्भात तुम्हाला काही पण कन्फ्युजन या डाऊट असेल, सो डेफिनेटली तुम्ही सरांशी कनेक्ट करू शकता. थँक्यू.